नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडलेला आहे, तरी देखील हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा झालेली नाही। सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। या तारखेला हप्ता येणार आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत, पण याच्या मागे काहीही सत्य नाही आहे। म्हणजेच लक्षात घ्या, अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तारीख घोषणा झाली नाही आहे। मग साधारणतः ही तारीख कधीपर्यंत घोषित होऊ शकते, तर आजपासून महाराष्ट्र राज्याचं जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे ते आजपासून ते रविवारपर्यंत सुरू होणार आहे। तर याच काही दिवसांमध्ये शासकीय जी मान्यता द्यावी लागते, आर्थिक तरतूद व्हावी लागते, ती होणार आहे आणि त्याच्यानंतरच मंत्री जे आहेत तर लक्षात घ्या, ज्यावेळी शासकीय मान्यता देतील, वित्त विभागामार्फत मान्यता भेटेल, त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे हप्ते वितरणाची घोषणा करतील। तर लक्षात घ्या, या आठवड्यामध्ये निश्चित अशी कोणता दिवस सांगता येणार नाही आहे की लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा कधी होईल। तर याच आठवड्यामध्ये जे मान्यता द्यावी लागते ती शासकीय मान्यता मिळेल। कदाचित या आठवड्यामध्ये GR देखील येऊ शकतो आणि GR आल्यानंतर लगेचच मंत्री आदिताई तटकरे घोषणा करत असतात। हे देखील तुम्हाला परिचयाचं आहे। पण लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की अजून घोषणा झाली नाही आहे। याच आठवड्यामध्ये शासकीय मान्यता मिळेल आणि घोषणा देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण देखील वेगवेगळी माहिती घेत आहोत। माहिती मिळताच तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे। परंतु लक्षात घ्या, शासकीय मान्यता मिळालेली आहे असे देखील काही ठिकाणी सांगण्यात येत आहे, परंतु अजून हप्ते वितरणासंदर्भात कोणताच निर्णय झाले नाही आहे। सगळ्यात प्रथम GR, त्याच्यानंतर घोषणा, अशा प्रकारचा जो पद्धत आहे तर त्यानुसार जी हप्ते वितरण आहेत ती घोषित केली जातात। तुम्हाला देखील परिचयाचे असतील। साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या आता याच आठवड्यामध्ये सध्या लक्षात घ्या हप्ते वितरण आहे। हा आठवडा किंवा पुढचा आठवडा, या 2 आठवड्यामध्ये हप्ते वितरण होणार एवढं मात्र कन्फर्म आहे। एवढा मात्र या 2 आठवड्यांपेक्षा जास्त उशीर होण्याची शक्यता कमी आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट देता येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। आज दिवसभरापासून अगदी शनिवारपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे। कोणत्याही वेळी हप्ते वितरणाचा जो GR आहे तो प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे। तर सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येणार आहे। 31 डिसेंबरपर्यंत KYCची मुदत आहे। याच्यामध्ये मात्र आता कोणत्याच प्रकारची वाढ होणार नाही आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टवर राहा।